सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिमोऽस्तु तस्मै। आपण राजक्ष्मा निदान बघतोय. निदान झाल्यानंतर राजक्ष्माची त्या अनुषंगाने चिकित्सा अशी गोष्ट आपण बघतोय. ओके, सो ही चिकित्सा बघत असताना आपण तालीसादी चूर्णापर्यंत आलेलो होतो. आवाज क्लिअर आहे ना? ओके, सो तालीसादी चूर्णापर्यंत आपण आलेलो होतो आणि त्याच्यानंतरचा आता जो आहे ते प्रसेकाच्या संदर्भामध्ये आहे. अर्क अमृत क्षार जले शर्वरी मूषितैर्यवैः प्रसेको कल्पितान् सक्तुं भक्षात् अद्यात् बलिं वमेत् कटुतिक्तैस्तथा शूल्यं भक्षयेत् जांगलं फलम्। अर्क अमृता क्षार जले, प्रसेकासाठी आता चिकित्सा सांगतात. छोटे छोटे जे व्याधी की ज्याच्याकडे आपण फारसा व्याधी म्हणून बघत नाही, तर त्या गोष्टी आता चालू झालेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये अर्क आणि अमृता, अर्क म्हणजे रुई आणि अमृता गुळवेत, तर त्याच्या क्षाराच्या जलाबरोबर काय करावं? शर्वरी मूषितैर्यवैः, शर्वरी म्हणजे रात्र, बरं का. आपल्याला शर्वरी हे मुलीचं नाव माहित असतं, पण म्हणजे काय तर त्याचा अर्थ रात्र. शर्वरी उषितैः म्हणजे रात्रभर ठेवलेलं, उषित म्हणजे निशा उषित अशा अर्थाने ते आहे. उषित म्हणजे उठलेलं, म्हणजे रात्रभर झोपून उठलेलं या अर्थाने शर्वरी मूषितैर्हि यवैः, यवामध्ये भिजत घालायचे. आणि प्रसेको कल्पितान् सक्तून, प्रसेकासाठी कल्पित करावेत. काय तर हे जे सातू आहेत ते भक्षात, आणि ते त्या पद्धतीनं यव जे आहेत तर ते जे आहे ते क्षार जलामध्ये घातल्यानंतर मग ते सकाळी काढून ते वाळवून आणि मग ते खावेत. आणि ते काय करावं तर बलिम वमेत, आणि असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय तर बलवान जर का रुग्ण असेल तर ते खायला देऊन मग त्याच्यानंतर वमन करावं असं. आणि कटुतिक्तैः तथा शूल्यम भक्षयेत् जांगलम फलम, कटुतिक्तैः तथा शूल्यम, कटू आणि तिखट, कटू आणि तिक्त ह्या द्रव्यांनी शूल्य मांस, ते सुद्धा जांगल मांस जे आहे तर ते खाण्यासाठी द्यावं. आता प्रसेकासाठी एवढं म्हणजे मांस द्यावं वगैरे असं आपल्याला एकतर वाटतं की अरे एवढं कसं काय द्यायला सांगितलं असेल, पण एकतर ते जांगल मांस आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शूल्य मांस आहे. म्हणजे आपण सळीवरती घेऊन जे भाजलं, आजकालच्या शब्दांमध्ये ज्याला आपण बार्बेक्यू म्हणतो, तर असं हे बार्बेक्यू मांस आहे. तर हे जे बार्बेक्यू बनवलं जातं ना तर ते डायरेक्ट अग्नीवरती भाजलेलं असल्यामुळे हलकं होतं. आणि आपण एक गोष्ट विसरायला नाही पाहिजे की हा रुग्ण जो आहे तो राजयक्ष्म्याचा रुग्ण आहे, आणि राजयक्ष्म्याच्या रुग्णामध्ये मांस देणं हे कर्तव्य आहे, आणि त्या दृष्टीने हे शूल्य मांस तिथे वापरावं. शुष्कांश भक्षान सुलघून चणकादिही अनुपहा, मग अनुप मांस म्हणजे अनुप जर का द्यायचे झाले, चणकादी रसानुपहा असं म्हटलंय. अनुपान अर्थाने अनुप आलेले. शुष्कांश भक्षान, फार हलकं म्हणजे शुष्क कोरड्या अशा गोष्टी भक्ष्य असं खावं, आणि सुलघु म्हणजे हलके पदार्थ त्याच्यामध्ये खावेत. आणि मग त्याच्यानंतर चणकादी रस, चणक म्हणजे काय माहितीये, हरभरे, आणि चणकादी रस म्हणजे हरभऱ्याची आंब ज्याला म्हणतो ना तर ते. भाषांतरामध्ये कटाची आमटी वगैरे असं काहीतरी केलेलं असतं. तर आपल्याला एकदम कळत नाही हे कट कुठून आलं. तर कटाची आमटी जी असते ना तर ती कशी बनवली जाते, तर आत्ताच्या मुलींना काही फारसं माहिती असण्याचं कारण नाही, कारण पुरणपोळीच फारशी बनवली जात नाही आणि ती विकतच आणतो आपण. पण पुरणपोळीसाठी जे पुरण शिजवलं जातं ना तर त्या शिजवलेल्या पुरणाचं पाणी जे असतं ना, म्हणजे डाळ शिजल्यानंतर ते सेपरेट केलं जातं, आणि ते जे सेपरेट केलेलं पाणी आहे तर त्याच्यामध्ये सगळे गरम मसाले घालून त्याला तडका म्हणजे फोडणी देऊन ती जी हरभऱ्याची जे पाणी असतं ना तर त्याच्यापासून ती कटाची आमटी बनवली जाते. आणि ही जी कटाची आमटी असते ना तर ती पाचन म्हणून उत्तम उपयोगी पडते. जसं एखादी आपण भाताची पेज करतो बरोबर, तर भात गुरु आहे, जड आहे, आणि तो पचण्यासाठी पण जड आहे, आणि त्याच्यानंतर त्यांनी वजन वाढणार आहे. परंतु भातावरची जी पेज, वरचं पाणी जे असतं ना तर ते तेवढंच पचण्यासाठी हलकं असतं.
त्या किंवा वजन कमी करणार असतं. तर त्या न्यायाने ही जे हरभरा असतो ना, तर तो हरभरा पचायला जड आहे म्हणून त्याला घोडे खाद्य असं पूर्वीच्या काळामध्ये म्हटलं जायचं. घोड्यांना हरभरे खायला दिले जायचे. परंतु आता जर का आपण बघतोय की हे सगळं एवढं शूल्य जरी करून दिलेलं असलं तरी ते मांस आहे आणि ते पचायला हवं, अग्नी वाढायला हवा. तर त्या दृष्टीने तो अग्नी वाढण्याच्या दृष्टीने ही जी हरभऱ्याची किंवा ही जी कटाची आमटी ज्याला आपण म्हणतो ना, तर ही गोष्ट आहे ही पचण्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम काम करत असते किंवा पाचन म्हणून उत्तम काम करत असते. म्हणून ही कटाची आमटी आणि पुरणाची पोळी अशी नेहमी जोडी त्याची आपण सांगितलेली असते. कटाची आमटी बरोबर पुरणाची पोळी किंवा पुरणाची आमटी बरोबर तर कटाची आमटी असं जे असतं ना, तर आजकाल असं म्हटलं जातं की अरे मसालेदार आहे ते पिऊ नको वगैरे अशा पद्धतीनं. पण पुरण पचायला जड आहे आणि ते पचावं म्हणून त्याच्या बरोबरीनं त्याचा जो अँटीडोट आहे ना तो म्हणजे कटाची आमटी ही गोष्ट आहे. सो हे सगळं दिल्यानंतर चणकादी रस त्याच्यावरती अनुपान म्हणून वापरावेत. त्याच्यानंतर श्लेष्मणा अतिप्रसेकेन वायुः श्लेष्मणमस्यति कफप्रसेकं तं विद्या स्निग्ध उष्ण एव निर्जयेत. निर्जयेत जिंकावं, जयेत निर्जयेत निशेषेण जिंकावं म्हणजे एकही शत्रू शिल्लक न ठेवता जिंकावं. हे कसं जिंकावं तर श्लेष्मणः अतिप्रसेकेन म्हणजे काय की कफामुळे जर का अतिशय प्रमाणामध्ये प्रसेक होत असेल तर वायुः श्लेष्माणम अस्यति, जो वायू आहे ना तर तो काय करतो श्लेष्माणम आस्यति म्हणजे श्लेष्म्याला काय करायला लागतो तो अतिशय वेगवेगळ्या पद्धतीनं बाहेर घेऊन जायला लागतो. त्यावेळेला तो जो कफप्रसेक आहे तो स्निग्ध आणि उष्ण अशा गोष्टींनी जिंकावा. मग स्निग्ध आणि उष्ण कफाच्या बरोबर विरुद्ध आहेत का तसा जर विचार केला तर नाही आहेत. परंतु काय आहे असं तर स्निग्ध हे वाताच्या विरुद्ध आहे आणि म्हणून स्निग्ध आणि उष्ण ही गोष्ट कफाच्या पण विरुद्ध आणि वाताच्या पण विरुद्ध आहे म्हणून उष्ण. म्हणून ह्या दोन्ही पदार्थांनी म्हणजे स्निग्ध आणि उष्ण अशा पदार्थांनी हा प्रसेक आहे त्याचा त्याला जिंकावं. त्याच्यानंतरचा जो श्लोक येतो ना त्याच्यामध्ये पीनस पीनसे अपि कर्मम इमम वमथौ च प्रयोजयेत. पीनसे अपि योजयेत. पीनसावरती सुद्धा योजना करावी. काय तर इमम क्रमम ह्याच क्रमाची योजना करावी आणि त्याचप्रमाणे वमथौ अपि म्हणजे वमनामध्ये म्हणजेच छर्दीमध्ये सुद्धा त्याचप्रमाणे चिकित्सा करावी. कशी तर आतापर्यंत आपण जी सगळी बघितली आहे त्याप्रमाणे. विशेषात पीनसे अभ्यंगान स्नेह स्वेदांश शील. पीनस असताना विशेषतः अभ्यंग स्नेह आणि स्वेद यांचं शीलन करावं. शीलन असा शब्द आहे बरं का, नुसतं एकदा करावं किंवा अभ्यंगम आचरेत असं नाही म्हटलेलं आहे. शीलयत म्हणजे नित्य करणं या अर्थाने आलंय बरं का. आपण सत्यशील असं म्हणतो, कधीतरी एकदा खराब बोलला म्हणून त्याला सत्यशील राजा बोलतो का आपण तर नाही बोलत. मग जो नेहमी खरा बोलतो त्याला सत्यशील युधिष्ठिर असंच आपण म्हणतो बरोबर. तर त्या दृष्टीने शील म्हणजे नित्य करणं या अर्थाने आलेला आहे. स्निग्ध अनुत्कारिका पिंडैहि शिरपार्श्व गलादेशो. आता पीनस असताना म्हणजे प्रतिष्ठा असताना स्नेहन आणि स्वेदन करावं ही गोष्ट जी आहे ना ते एकदम वेगळी नाही का वाटत जराशी की ऑलरेडी एवढा कफ आहे पीनस आहे आणि मग त्याच्यामध्ये स्नेहन स्वेदन असं आपल्याला वाटतं. पण स्नेहनाबरोबर स्वेदन सुद्धा तिथे अपेक्षित आहे आणि जर का स्वेदन नाही केलं ना तर मग मात्र त्याच्यातनं उत्पन्न होणारा जो हे आहे ना कफ आहे किंवा त्याच्यातनं उत्पन्न होणारा प्रसेक जो होणार आहे तर त्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या तेवढ्या मात्रेमध्ये बाहेर पडणार नाहीत आणि म्हणूनच तिथे स्वेदन सुद्धा तेवढंच मोठ्या प्रमाणामध्ये करणं गरजेचं आहे. म्हणून स्निग्ध अनुत्कारिका पिंडैहि शिरक पार्श्व गलादेशो. तुम्ही आता एक बघितलेलं असेल की आपण पीनसाचे किंवा प्रतिशयाचे जे जे पेशंट असतात तर त्याला आपण औषधं देत असताना आपल्या दवाखान्यांमध्ये बऱ्याच वेळेला दिव्यसोम लावण्यासाठी नाकाला शिवसंजीवनी घशाला आणि प्रतिष्ठालेप हे कॉम्बिनेशन एक बऱ्यापैकी ठरलेलं कॉम्बिनेशन आपण वापरत असतो. तर आपल्याला असं वाटत असतं की नाकावरती काम करण्यासाठी म्हणून ह्या गोष्टी वापरलेल्या आहेत पण तिथे स्नेहन होतंय घशाच्या ठिकाणी पण स्नेहन होतंय आणि जी आपण ह्याच्यासाठी वापरतो ना प्रतिष्ठा लेपासाठी औषधं वापरतो तर त्याच्यामध्ये पुनर्नवा वचा आम्रहरिद्रा किंवा सुंठ अशा गोष्टी असतात
की ह्या नुसत्या लेप लावल्याने पण स्वेदन होत असतं, बरोबर. सो त्याच्यामुळे स्नेहन आणि स्वेदन ही गोष्ट ह्या 3 गोष्टींमधनं घडून जाते आणि म्हणून एवढं 3च केल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला प्रतिशय किंवा पीनसावरती रिझल्ट मिळत असतात. स्निग्ध अनुत्कारिका पिंडैः शिरः पार्श्वगलादिषु लवण अम्ल कटुकांश्च रसान् स्नेहोपसंहितान् योजयेत, असं एक धरायला पाहिजे तिथे. आणखीन काय काय करावं, तर स्निग्ध अनुत्करिका, स्निग्ध पिंड, शिर पार्श्व गलादिषु, शिर पार्श्व आणि गल यांच्या ठिकाणी स्निग्ध अनुत्कारिका किंवा पिंड लावावा. विशेष करून लहान मुलं जी असतात ना, सर्दी खोकला खूप त्यांना होत असतो आणि प्रायमरी कॉम्प्लेक्स ज्याला आपण म्हणतो की लहान मुलांचा टीबी, तर त्या संदर्भामध्ये सुद्धा ह्याचा आपल्याला विचार करता येऊ शकतो. तर तुम्ही बऱ्याच वेळेला अतसी उपनाह छातीला लावण्यासाठी असं प्रिस्क्रिप्शन दवाखान्यांमध्ये लिहिलेलं आहे, बरोबर. तर ते छातीला लावण्यासाठी ह्याचा रेफरन्स कुठे आहे, तर इथे स्निग्ध अनुत्कारिका पिंडैः, स्निग्ध पिंडैः शिर पार्श्व गलादिषु, पार्श्व आणि गळ्याच्या ठिकाणी असा जर का आपण तो लेप लावला आणि त्याला जर का बंद करून ठेवलं ना, तर त्याचा परिणाम जो येतो ना, तर तो आपल्याला उत्तम मिळतो आणि शरीरातला स्वेदन उत्तम झाल्यामुळे जो कफ आहे तो निघायला मदत होत असते. आणि खाण्यासाठी काय द्यायचं, तर लवण अम्ल कटुकांश्च रसान् स्नेहोपसंहितान्, स्नेहाच्या सस्नेह अशा गोष्टी लवण अम्ल आणि कटू द्यायच्यात. लवण रस जो आहे ना, तर तो स्राव उत्पन्न करून जो काही कफ आहे, विकृती आहे, तर त्याला बाहेर काढेल. अम्ल रस आहे तो मूढ वाताचा अनुलोमन करून वाताची गती प्राकृत करून बाहेर काढेल आणि कटू रस जो आहे ना, तो साक्षात छेदन करून बाहेर काढेल. या तीनही पद्धतीने हा जो तयार होणारा विकृत श्लेष्मा किंवा प्रतिशय जो आहे, तर तो बाहेर काढण्याच्या दृष्टीने याप्रमाणे प्रतिशयामध्ये किंवा पीनसामध्ये मदत होत असते. ओके. त्याच्यानंतर चालेल शिर अंश पार्श्वशूलेषु यथा दोषम विधिं चरेत, औदक अनुप पिशित पिशितैः उपनाहाः सुसंस्कृताः तत्र इष्टाः स चतुस्नेहाः. त्या ठिकाणी 4 प्रकारचे स्नेह इष्ट आहेत. 4 स्नेह वापरावेत. कशासाठी, तर तिथे काय म्हटलं की उपनाहाः सुसंस्कृताः, सुसंस्कृत असे केलेले उपनाह वापरावेत. उपनाह कशामध्ये वापरावेत, तर शिर अंश पार्श्वशूलेषु यथा दोष विधिं चरेत, म्हणजे शिर शूल असताना, त्याच्यानंतर अंश शूल असताना आणि पार्श्वशूल असताना ह्या पद्धतीनं यथा दोष म्हणजे जो जो दोष आहे त्याप्रमाणे औषध द्यावीत आणि त्याच्या व्यतिरिक्त औदक किंवा अनुप मांस यांनी तयार केलेले उपनाह जे आहेत तर ते बांधावेत. आता उपनाह वापरत असताना आपण बऱ्याच वेळेला धान्यांपासून बनवलेले उपनाह वापरतो, परंतु आपल्याला वेस्वार पिंड माहिती आहे की जो आपण महायोनीमध्ये वापरत असतो, तो सुद्धा तुम्ही बघतात की ते कटू आणि सगळी तीक्ष्ण गोष्टींनी सिद्ध असा तो सुसंस्कृत पिंड वापरला जातो. तर हे जे पिंड असतात ना, ह्याचे 2 महत्वाची कामं होतात की मांस आणि मांस त्याच्या गामित्वामुळे शरीरामध्ये मांसवर्धन करणं किंवा मांसाला बल देणं ही एक गोष्ट होत असते. आणि त्याच्या बरोबरीनं दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काही विशिष्ट मांस आहेत बरं का, म्हणजे विशेष करून मोराचं मांस आणि मोराच्या कुलामधलं म्हणून कोंबड्याचं मांस पण. तर हे जे असतात ना, तर ते विकृत किंवा विष जिथे जिथे आहेत त्या ठिकाणी लावल्यानंतर विष खेचून घेतात असा रेफरन्स आहे अगदांमध्ये. म्हणजे सर्पदंशामध्ये वगैरे ह्या पद्धतीने ते मांस तिथे लावावं आणि ते मांस जे आहे ना, तर ते पूर्ण विषाला खेचून घेतं असे रेफरन्स आहेत. आता इथे काही दंश नाहीये किंवा काही हे नाहीये, परंतु त्वचा जी आहे ते मोठं मलायतन आहे आणि शरीरातनं बाहेर टाकण्याचं काम ते करतंय आणि म्हणून शरीरातली जी विषार आहेत किंवा ज्याला आपण व्हायरल लोड्स म्हणू किंवा बॅक्टेरियल लोड्स म्हणू किंवा मायक्रोबियल लोड्स म्हणू, तर हे कमी करण्याच्या दृष्टीने या उपनाहांचा उपयोग खूप चांगला होत असतो. तत्र इष्टाः स चतुस्नेहाः, म्हणजे हे जे उपनाह आहेत ते मात्र 4ही स्नेह घालून म्हणजे घृततैलम असावच्या, हे 4ही स्नेह घालून त्याप्रमाणे ते वापरावेत. त्याच्यानंतर दोष संसर्गः इष्यते प्रलेपः नत यष्ट्याभ शताभा कुष्ठचंदनैः बला रासना तिलैः तद्वत् सर्पिर मधुकोत्पलैः. दोष संसर्गे इष्यते, दोष संसर्ग असताना दोन दोष जर का त्यामध्ये आपल्याला दिसले, कशामध्ये, तर सर्वसाधारणतः प्रतिशय आणि त्याच्यानंतर हे शिरक पार्श्व अंशशूल वगैरे अशा गोष्टी असताना, द्वंद्वज राजक्ष्म असताना, 2 दोषांनी उत्पन्न झालेला असताना काय करायचंय,
तर प्रलेप हा अनेक प्रकारचे लेप लावा. तर हे लेप कसले आहेत? तर नत म्हणजे तगर, यष्ट्याभ यष्टी, शताभा कुष्ठ चंदन, बला रासना तिलैही, तद्वत सर्पी आणि मधुक उत्पलैही. मधुक म्हणजे यष्टी मधु, उत्पल आणि घृत ह्यांचे लेप त्याच्यामध्ये लावावेत. तर हे लेप काय करत असतील? तर तगर, यष्टी किंवा शताभा, कुष्ठ, चंदन हे जे आहेत ना, तर त्यामध्ये इन्फ्लमेटरी चेंजेस कमी येणाऱ्या अशा सगळ्या ह्या वनस्पती आहेत जर का तुम्ही बघितला. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय काय दिलंय? तर बला, रासना, तीळ, त्याच्यानंतर यष्टी आणि कमळ ह्या गोष्टी आहेत. तर हे सुद्धा इन्फ्लमेटरी चेंजेस कमी आणणार आहेत. म्हणजे ज्याला आपण अंश पार्श्वाभिताप असा जो शब्द वापरलेला आहे ना, तर त्या ठिकाणी ह्याचा उपयोग जास्त दिसणार आहे. म्हणून इन्फ्लमेशन कमी करण्याच्या दृष्टीने हे लेप जे आहेत ते महत्वाचे राहतात. त्याच्यानंतर पुनर्नवा कृष्णगंधा बला वीरा विदारिभिः नावनम धूमपानानि स्नेहाश्चोक्तर भक्तिकाः तैलानि अभ्यंग योगिनी बस्ती कर्म तथा परम. पुनर्नवा कृष्ण गंधा. पुनर्नवा कृष्णगंधा म्हणजे शेवगा असं खाली भाषांतर त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर बला म्हणजे वीरा म्हणजे भुईकोळा आणि विदारिभिः आणि विदारी ह्या गोष्टींनी, इथे वीराचं भाषांतर त्यांनी काकोली असं म्हटलेलं आहे. याचं नस्य वापरावं किंवा धूमपान द्यावं किंवा स्नेह द्यायचे उत्तर भक्तिक म्हणजे जेवण झाल्यानंतर स्नेह वापरणं, त्याच्यामध्ये ह्या गोष्टींनी सिद्ध स्नेह वापरावेत. किंवा काय करावं? तर तैलानी अभ्यंग योगिनी बस्ती कर्म तथा परम, किंवा अभ्यंगासाठी किंवा बस्ती कर्मासाठी हे तेल जे तयार केलेलं आहे ते वापरावं. म्हणजे हे सिद्ध जे तेल केलेलं आहे पुनर्नवा, त्याच्यानंतर शेवगा, बला, त्याच्यानंतर वीरा म्हणजे काकोली, भुईकोळा या सगळ्यांचं जे तेल आहे ते नस्य धूमपानासाठी, स्नेहन अभ्यंतर स्नेहनासाठी किंवा अभ्यंगासाठी किंवा बस्तीसाठी अशा वेगवेगळ्या पद्धतीने हे वापरावं. शृंगादेही यथा दोषम दुष्टमेषाम हरेत अश्रुक. हरेत अश्रुक, अश्रुक हरेत म्हणजे रक्ताचं हरण करतो. कसलं रक्त? तर दुष्टम अश्रुक हरेत, दुष्ट रक्ताचं हरण करतं. कशाने? तर शृंगाद्यैही वा, शृंग इत्यादींनी दुष्ट रक्ताचं हरण करावं. म्हणजे ज्या ज्या वेळेला आपण इतर हे बघतोय दोषजन्य आपण जेव्हा बघतोय, तर विशेष करून पित्तजन्य असेल किंवा दुष्ट रक्तातनं उत्पन्न असं जर असेल तर शृंग इत्यादींनी रक्तमोक्षण करावं. आणखीन काय द्यावं? तर प्रदेह सा घृतैहि श्रेष्ठः पद्मक उशिर चंदनैहि. वेगवेगळे प्रदेह, प्रदेह म्हणजे जाड लेप बर का, आणि प्रलेप म्हणजे पातळ लेप असा अर्थ असतो. प्रदेह आणि प्रलेप असे दोन शब्द वापरले जातात. आणि एका वेळेला असंही म्हटलं जातं की प्रलेप हा नॉर्मल टेम्परेचरचा असतो आणि प्रदेह हा जाड असतो असं म्हटलं जातं. तर या अर्थाने प्रदेह, तर प्रदेह कोणते कोणते? तर पद्मक, उशिर आणि चंदन आणि दुर्वा, मधुक, मंजिष्ठा, सरसैहि वा घृतप्लुतैहि. मंजिष्ठा केसरैहि वा, सॉरी हा, मंजिष्ठा केसरैहि वा घृतप्लुतैहि, घृत घालून हे असे लेप तयार करावे. कशा कशाचा? तर पद्मक, उशिर आणि चंदनाचा हा एक झाला. त्याच्यानंतर दुर्वा, मधुक आणि मंजिष्ठा आणि नागकेशर ह्याचा. तर असे लेप जे आहेत तर ते छातीवरती किंवा कपाळावरती विशेषतः लावण्यासाठी करावेत. त्याच्यानंतर वटादी सिद्ध तैलेन शतधौतेन सर्पिषा अभ्यंग पयसा सेकः शतश्च मधुकांबुना. वटादी सिद्ध तेलेन, वट इत्यादी गणातील सिद्ध. वटादी म्हटल्यानंतर पटकन कळत नाही हा कुठला गण ते. नगरोधादी म्हटलं की लगेच कळतं कारण आपल्या तो सवयीचा शब्द असतो. तर नगरोधादी म्हटल्यानंतर नगरोधादी आठवायला पाहिजे सगळं आपल्याला गण. हा, नगरोधादी सिद्ध तेलाने किंवा शतधौत घृतानी किंवा सर्पिषा म्हणजे मोहरीच्या तेलाने अभ्यंग हा पयसा सेकहा अभ्यंग करावं किंवा त्याच्यानंतर पयसा म्हणजे दुधाने परिषेक करावा आणि शतश्च मधुकांबुना किंवा ज्येष्ठ मधाच्या काढ्याबरोबर सेचन करावं. आता हे का करायचंय नगरोधादी वगैरे? तर ताकद आणण्याच्या दृष्टीने आहे आणि दुधाने सुद्धा सेक करायचा आहे, परिषेक करायचा आहे.
तर शरीरामध्ये ताकद आणणं आणि त्याचबरोबरीने आपण बघितलेलं आहे की शुक्रधरा कला सर्व शरीर व्यापनी आणि शुक्राच्या विकृती नष्ट करण्याच्या दृष्टीने संपूर्ण जर का आपल्याला ड्रग काय म्हणतो ऍडमिनिस्ट्रेशनचा रूट म्हणून त्वचा जर उपलब्ध आहे तर त्या पद्धतीनं इथून औषधं देणं या अर्थाने हे आहे. त्याच्यानंतर प्रायेण अपहत अग्नित्वात् सपिच्छम अतिसार्यते तस्य अतिसार ग्रहणी विहितम हितम औषधम. प्रायेण अपहत अग्नित्वात् अग्नीचं अपहनन झाल्यामुळं म्हणजे अग्नी कमी झाल्यामुळं किंवा अग्निमांद्य झाल्यामुळं पिच्छिल्य अतिसार्यते पिच्छम म्हणजे पिच्छिला असा अतिसार होतो म्हणजेच ग्रहणीसारखी लक्षणे येतात. तस्य अतिसार आणि ग्रहणी विहितम हितम औषधम त्याप्रमाणे ग्रहणी आणि अतिसारातली चिकित्सा या ठिकाणी द्यावी. पुरुषम यत्नतो रक्षेत शुष्यतो राजयक्ष्मिणः सर्व धातुक्षयार्थस्य बलम तस्य हि विड्बलम. ही दुसरी ओळ सगळ्यांना आपल्याला पाठ असते. सर्व धातुक्षयार्थस्य बलम तस्य हि विड्बलम. पुरुषम यत्नतो रक्षेत ह्या ज्या पुरुषाची म्हणजे आता हे अतिसारापर्यंत आले. आता इथपर्यंत सगळ्या ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या ना की प्रत्यक्ष राजयक्ष्मीची चिकित्सा सांगितली, मग त्याच्यानंतर अरुचीची चिकित्सा सांगितली, मग प्रसेक सांगितलं, मग त्याच्यानंतर प्रतिशाय पीनस सांगितलं, त्याच्यानंतर सांगत असताना शिर औस पार्श्वशूल वगैरे हे एक एक लक्षणाची चिकित्सा सांगितली. आणि हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा म्हणून म्हणजे हे असतं ना कुठला तो आणि काशीनाथ घाणेकर तसं बरं का, तर त्याच्यामध्ये आणि जर अतिसार असेल तर तिथे काय करावं, पुरुषम यत्नतो रक्षेत म्हणजे काय सगळ्यात महत्वाची गोष्ट की पुरुषाची म्हणजे मलभागाची प्रयत्नाने रक्षा करावी. शुष्यते राजयक्ष्मी हा राजयक्ष्मी जो पेशंट आहे तर तो शुष्यतः म्हणजे त्याचा शोष होत असताना किंवा त्याचं वजन एकदम कमी होत असेल तर पुरुषाचे रक्षण करावं. ह्याचं कारण सर्व धातुक्षय झाल्यामुळं त्याचं संपूर्ण बल जे आहे ते पुरुषावरती अवलंबून आहे. हा पुरुषावरती का अवलंबून आहे ह्याचा आपण निदानामध्ये विचार करत असताना डिटेलमध्ये सांगितलेलं होतं. सो हे आणि काशीनाथ घाणेकर ही गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर मांसम एव अश्नतः युक्ता माद्विकम पिबेत अनुचम आविधारित वेगस्य यक्ष्मान लभते अंतरम. मांसम एव अश्नतः युक्त्या युक्तीने मांस खाऊन मार्द्विकम पिबतः अनुच मार्द्विक म्हणजे मृद्विकांपासून तयार केलेलं ते मार्द्विक म्हणजेच काय तर द्राक्षासव हे नंतर प्यावं. आणि अविधारित वेगस्य वेगांचा अविधार करणं म्हणजे कुठलाही वेग आला असेल तर त्याला रिस्पेक्ट करणं. तर हे जर का केलं तर यक्ष्मा न लभते अंतरम यक्ष्म्याला अंतर म्हणजे जागाच मिळत नाही शरीरामध्ये अशा अर्थाने हा श्लोक आहे. सो 3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. पहिलं म्हणजे मांसाचं अशन करणं, दुसरी गोष्ट म्हणजे मार्द्विक पिणं म्हणजे द्राक्षासव पिणं, आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अविधारित वेगस्य. विधारित म्हणजे धारण केलेले, न धारण केलेले असे वेग. अशा जर 3 गोष्टींनी जर तुम्ही राहत असाल तर राजयक्ष्मा शरीरामध्ये बिलकुल राहणार नाही. या अर्थाने ते न लभते अंतरम असं आलेलं आहे. ओके, सो ह्या 3 गोष्टी महत्वाच्या. आणि आता जेव्हा आपण चिकित्सेच्या सूत्रासारखं हे सूत्र पण बघतो ना तर त्यावेळेला एक महत्वाची गोष्ट आहे की निदानामधला एकदम परफेक्ट तोच शब्द त्याच्यामध्ये येतो आहे. बरोबर, की राजयक्ष्मा का होतो तर त्याच्यामध्ये जी कारणं सांगितलेली त्याच्यामध्ये वेगधारण हे एक कारण आहे. तर त्या वेगधारणाच्या परफेक्ट विरुद्ध जे आहे ती त्याची चिकित्सा आहे म्हणून. त्याच्यानंतर सुराम समंडाम मार्द्विक अरिष्टान सिधू माधवान यथार्हम अनुपानार्थम पिबेत मांसानी भक्षयन स्रोतो विबंध मोक्षार्थम बल ओज पुष्टयेच तत्. काय काय करावं तर सुरा समंडा मंडासह सुरा प्यावी, मंड प्यावेत, मार्द्विक मगाशी जे म्हटलं ते ह्याच्यापासून द्राक्षासव किंवा अरिष्ट वेगवेगळी किंवा ह्याच अरिष्ट. त्याच्यानंतर सिधू म्हणजे ऊसापासून बनवलेलं मद्य आणि माधव म्हणजे मधापासून बनवलेलं मद्य. तर हे जे आहे ते यथा अर्हम अनुपानार्थम
जशी त्याची योग्यता असेल, म्हणजे त्याचा ताकद कशी असेल, प्रकृती कशी असेल, देश कसा असेल, हे सगळं बघून जसा तो अर्ह असेल त्याप्रमाणे हे अनुपानासाठी वापरावं. आणि पिबेत मांसानी भक्षण, मांस खात असताना, असं आहे बरं का भक्षयन, मांस खात असताना सुरासुरामंड, मार्द्विक, अरिष्ट, सिधू, माधव हे जे आहेत तर ते यथा अर्ह अनुपानासाठी वापरावे. हे मांसाबरोबर काय घ्यावं, तर ह्या गोष्टी घ्याव्यात. हे का घ्यायचं, तर स्रोतो विबंध मोक्षार्थम, स्रोतो विबंध जो आहे ना तो घालवण्यासाठी ह्या गोष्टी घ्याव्यात. आणि बल ओज पुष्टयेच तत्, बल आणि ओज याची पुष्टी करण्यासाठी या गोष्टी कराव्यात. जे मांसाचं अशन जे आहे ते बल आणि ओजाच्या पुष्टीसाठी आहे. आणि स्रोतो विबंध घालवण्यासाठी काय आहे, तर सुरामंड, मार्द्विक, अरिष्ट, सिधू, माधव या गोष्टी घ्याव्यात. आता हे सगळं म्हणत असताना, आता दिसताना आपल्याला हे सगळं छान दिसतं बरं का, म्हणजे द्राक्षासह, द्राक्षारिष्ट, सिधू, माधव, मधापासून बनवलेलं मद्य. परंतु मद्य घेत असताना ते कशापर्यंत घ्यायचे, फक्त तर स्रोतविबंधाचा नाश करेल तोपर्यंतच, त्याच्यापेक्षा जास्त नाही, की त्याची सवय लागेल एवढ्या गोष्टी नाही त्या करायच्या आहेत. स्नेह किरांबु कोष्ठेषु स्वभक्त अवगाहयेत, उत्तीर्णं मिश्रकैः स्नेह भूयोभक्तं सुखैः करैः. स्नेह क्षीर अंबु कोष्ठेषु, कोष्ठ म्हणजे घर ज्याला म्हणतो आपण, किंवा जागा, म्हणजे कसं कोठा म्हणतो ना त्या अर्थाने, म्हणजे एखादं झाड असतं त्याच्या ढोलीमध्ये एखादा पक्षी राहतो, तर आतमध्ये पोकळ जागा ज्याच्यात असते तर त्याला कोष्ठ असं म्हणायचं. तर अंबु कोष्ठेषु म्हणजे ह्या पोकळ जागेमध्ये जे भरलेलं आहे त्याच्यामध्ये काय काय, तर स्नेह भरलेला असताना, किंवा क्षीर भरलेलं असताना म्हणजे दूध भरलेलं असताना, किंवा अंबू म्हणजे पाणी हे भरलेलं असताना, स्वभक्तम अवगाहयेत म्हणजे एखादं पिप किंवा एखादं टब घेऊन त्याच्यामध्ये ह्या गोष्टी भरून, म्हणजे स्नेह पूर्ण करून किंवा क्षीर पूर्ण करून, किंवा जर काहीच नसेल तर पाणी तरी ऍटलिस्ट भरून त्याच्याने उत्तम अवगाह करावा. उत्तीर्णं मिश्रकैः स्नेहैः भूयः अभ्यक्तं सुखैः करैः. मग तिथनं उठल्यानंतर, अवगाह झाल्यानंतर काय करावं, मिश्रकैः स्नेहैः, मिश्रक स्नेहांनी, भूयः अभ्यक्तम मिश्रक स्नेह घातलेले असे पदार्थ भूयः पुन्हा पुन्हा खाऊन, सुखैः करैः मृदनीयात, सुखकर कर ज्यांचे आहेत अशा त्या ह्याच्याकडून काय हातांनी मर्दन करून घ्यावं. आणि सुखम आसीनम सुखम च उद्वर्तयेत परम, छान सुखात राहावं आणि सुखाने उद्वर्तन करून घ्यावं. आता हे सगळं जे आहे ना ते अवगाह करून घ्यावा किंवा सुखांनी मर्दन करून घ्यावं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी बरोबरच आहे, हा नाही असं काही नाही मला म्हणायचं. परंतु हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आली की सुखाने, चिडचिड करत नाही करायचं हे बरं का. म्हणजे काय मला बसायला लावलंय पाण्यामध्ये असं जर मनात भाव येत असतील ना तर त्याचा त्रास होणार. आणि इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मन जे आहे ना तर ते उत्तम असेल तर रसामध्ये परिणामन आहार रसाचं चांगलं होणार आहे. आणि जर का रसामध्ये परिणामन चांगलं झालं ना तर पुढचे धातू पुष्ट होणार आहेत. आणि म्हणून आनंदी असणं ही गोष्ट खूप गरजेची आहे. राजक्षम्याच्या पेशंटने चिडचिड करणं, त्रागा करणं किंवा निराश होणं किंवा हताश होणं ह्या गोष्टी करायला नाही पाहिजे आहेत. आणि मग म्हणून कसं राहावं, सुख आसीनं छानपैकी मस्त आनंदात राहावं. आणि सुखमच उद्वर्त येत परम, उद्वर्तन सुद्धा सुखानेच करून घ्यावं. म्हणजे पेशंटने सुद्धा कोऑपरेट करणं ह्या गोष्टींसाठी खूप गरजेचं आहे असं एकंदरीत सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जीवंती शतवीर्याच विकसाम स पुनर्नवाम, अश्वगंधाम अपामार्गम तरकारी मधुकंबलाम, विदारीम सर्षपान कुष्ठम, तंडुल नत सीता नत तंडुलान अतसी फलम, माशांश्चिलांश्च किण्वंच सर्वम एकत्र चूर्णयेत, यवचूर्णम त्रिगुणितम दध्नायुक्तम समाक्षिकम, एतद उद्वर्तनम कार्यम पुष्टी वर्ण बलप्रदम. पुष्टी वर्ण आणि बल ह्या गोष्टी देण्यासाठी ह्या पद्धतीचं संपूर्ण जे सांगितलेलं आहे ते उद्वर्तन करावं. एतद उद्वर्तनम कार्यम, हे उद्वर्तन करावं कशासाठी, तर पुष्टी वर्ण बलप्रदम असं हे आहे. पुष्टी देणार आहे, वर्ण देणार आहे आणि बल देणार आहे. मग हे कुठलं सांगितलंय, तर जीवंती शतावरी विकसा,
विकसा म्हणजे मंजिष्ठा. त्याच्यानंतर पुनर्नवा, अश्वगंधा, अपामार्ग. त्याच्यानंतर तरकारी म्हणजे गंभारी बरं का, म्हणजे शिवणमूळ ज्याला आपण म्हणतो ते. त्याच्यानंतर मधुकम, ज्येष्ठमध, बला. त्याच्यानंतर विदारी, सर्षप. त्याच्यानंतर कुष्ठ, तंडुल म्हणजे तांदूळजा किंवा तांदूळ हे दोन्ही घेऊ शकतो. आणि अतसी फलम म्हणजे अळशी, अळशीचा बिया बरं का फळ म्हणजे. आणि माशांश, तिलांश, उडीद, तीळ. आणि किण्व, किण्व म्हणजे आपण हे बनवतो ना येस्ट बोलतो का नाही, तर तसं म्हणजे ते किण्व असतं. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण शुक्त कल्पना बनवतो ना, तर त्या पद्धतीनं शुक्त तयार करणं. तर त्यातलं जे तयार केलेलं असतं शुक्त, तर ते घालून काय करावं, सर्वम एकत्र चूर्ण येत, हे सगळं जे आहे त्याचं एकत्र चूर्ण करावं. आणि ते जे चूर्ण आहे तर ते पुष्टी, बल आणि वर्ण ह्या 3 गोष्टींसाठी वापरावं. आता ह्याच्यामध्ये सुद्धा गर्भिणी जेव्हा आहे का नाही, तर ती गर्भिणी असते ना, तर तिला सुद्धा आलेलं आहे बघा, औषधीर जीवनीयाश्च बाह्यांत उपयोजेत उपचार प्रियहितैर भर्तृ गर्भद्रुप. आता तिथे गर्भ जो आहे ना, तर तो लहान आहे, त्याला वाढायचा आहे. आणि तर त्याही वेळेला संपूर्ण शरीराकडे जाणार किंवा गर्भाकडे जाणार जी गोष्ट आहे, तर ती प्रत्येक वेळेला शुक्राकडे गामित्व असणारी, शुक्र धातूकडे गामित्व असणारी अशी असायला हवे. आणि तसं जर का असेल ना, तर संपूर्ण शरीर किंवा संपूर्ण त्वचा जी आहे ना, तर ती शुक्रधरा कला सर्व शरीर व्यापिनी असं म्हटलेलं आहे. तर त्वचा हे मोठं मलायतन जसं आहे ना, तर त्वचा हे मोठं रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन सुद्धा आपण करू शकतो. आणि ते कशासाठी, तर संपूर्ण अंगाला औषध लावणं. एवढं केल्याने सुद्धा जरी अग्नी चांगला नसेल ना, तरी सुद्धा भूताग्नीच्या साह्याने परिवर्तन होतं आणि मग तुष्टी, पुष्टी आणि बल या गोष्टी उत्पन्न होतात. आणि म्हणून उद्वर्तनाला तेवढंच महत्व आहे जेवढं की अभ्यंतर औषधाला महत्व आहे. तुम्हाला एक केस कदाचित माहिती असेल तर सांगते, नसेल तरी सुद्धा सांगते. आम्ही जमदग्नी सरांकडे शिकायला होतो त्यावेळेची गोष्ट आहे. तर त्यावेळेला एक लहान मूल होतं, साधारण 3.5-4 वर्षाचं वगैरे, आणि त्याला लूज मोशन खूप सारे होत होते. तर लूज मोशन होतात म्हणताना 1-2दा त्यांनी फोन केला पेशंटनी वगैरे. आणि पेशंट सरांच्या इथे तर गर्दी बरीच होती, ओपीडी मध्ये चाललेलं होतं. आणि ते खूप घाबरलेले होते पेशंट, कारण 3.5 वर्षाचं. डॉक्टर डिहायड्रेशन तर नाही ना होणार वगैरे असं सगळं. मग असं म्हणल्यानंतर सरांनी इतकी छान एक गोष्ट सांगितली, एक काम करा, एक वाटीभर दूध घ्या आणि नॉर्मल कोमट करा थोडंसं ते, आणि ते कापूस बुडवून त्याचं सख्खी प्रदेशी खालून वरती लावायला सुरुवात करा. आणि एक वाटी संपली की दुसरी वाटी लावायला सुरुवात करा. आम्हाला ना फोनवरती हे ऐकताना जरा गंमतशीर वाटलं की अख्खी वाटी कशी संपेल ना थोड्याच वेळामध्ये असं. तर त्यांनी पुन्हा एक साधारण 1.5 तासाने फोन केला पेशंटने आणि सांगितलं की डॉक्टर तुम्ही सांगितलेलं औषध खूपच भारी आणि लागू पडलं, त्याचे मोशन्स बऱ्यापैकी आता कमी झालेत. जे अगदीच तो 10-10 मिनिटाला उठत होता तो आता उठत नाहीये, म्हणजे मोशनला जाण्यासाठी, आणि पहिल्यापेक्षा खूपच फ्रेश झाला म्हणून. आणि मग हा फोन ठेवल्यानंतर आम्ही सरांना म्हटलं की सर हे काय वाटीतनं दूध लावायचं काय प्रकरण आहे. तर सर म्हणले दूध जीवनी आहे, त्याच्यानंतर दूध रसाचं पोषण करणार आहे, दूध शुक्राला सुद्धा काम करणार आहे. आणि इथे अतिसरण होतंय म्हणजे अपान विकृती आहे, आणि अपानाची जी स्थानं आहेत तर त्याच्यामध्ये सक्ती हे स्थान आपल्याला औषध लावण्याच्या दृष्टीने सोयीचं आहे, आणि म्हणून तिथे दूध लावायला सांगितलं आणि पेशंट बरा झाला. म्हणजे इतकी गोष्ट फक्त फोनवर सुद्धा होऊ शकते बरं का. कारण अशा वेळेला पेशंट काही वेळेला, म्हणजे लहान मुलं असतात विशेषत्वाने, तर ती ज्या वेळेला लूज मोशन्स होतात ना, तर त्यावेळेला याच्यामध्ये लँड होण्याची, डिहायड्रेशन मध्ये लँड होण्याची शक्यता खूप जास्ती असते. तर औषध प्रत्येक वेळेला खूप मोठं वापरलं म्हणून वैद्य मोठा होतो असं नसतं. विचार मोठा करावा, उत्तम करावा, म्हणजे वैद्य मोठा होतो. आणि एक गोष्ट सर आम्हाला नेहमी सांगायचंय की फार मोठे मोठे व्याधी बरे केले म्हणजेच आपण उत्तम वैद्य होतो असं काही नसतं. छोटे छोटे व्याधी सुद्धा उत्तम पद्धतीने बरे करावेत, आणि त्याचं प्रत्यंतर आहे ना ते ह्या राजयक्ष्म्यामध्ये येत आहे. आपण कधीतरी एवढं महत्व ह्या प्रसेकाला, अरुचीला, प्रतिशयाला एवढं दिलेलं असतं का, तर नसतं. तर हे छोटे छोटे दिसणारे व्याधी आपण उत्तम पद्धतीने बरे केले ना, तर ह्याचाच अर्थ आहे की राजयक्ष्म्याचा आपण एक एक पाठ बरा करतोय, की जो अनेक रोगानुगतो बहुरोग पुरोगमहा असा आहे. आणि जर राजयक्ष्मा उत्तम पद्धतीने आपण बरा केला तर आपण उत्तम वैद्य का नाही बरं होणार, हो की नाही.
तर त्या दृष्टीने छोट्या आजारांकडे सुद्धा बिलकुल दुर्लक्ष करू नये आणि सगळ्या व्याधींच्या दृष्टीने उत्तम विचार करून नेहमी औषधांसाठी आपण सक्रिय असायला पाहिजे. त्याच्यानंतर पुष्टी वर्ण बलप्रदम असं म्हटलेलं आहे. तर पुष्टी देणारं, वर्ण देणारं आणि बल देणारं असं जे आहे हे जीवनत्यादी उद्वर्तन असं आपण त्याला म्हणूया. सो त्याच्यानंतर गौरसर्षप कल्केन स्नानीयात औषधीभिश्च सहा. याला औषधांना अंघोळ सुद्धा औषधांनी युक्त अशी घालावी. तर आता स्नान जे आहे ना, तर काय काय करतं, तर स्नानम ऊर्जा बलप्रदम कंडुमलश्रम स्वेद तन्रातृट दाह पापमजित असं म्हटलेलं असतं. तर त्यावेळेला आपल्याला काय काय होतं स्नान केल्यानंतर, तर आपल्या डोक्यामध्ये म्हणजे माझ्या तरी, तुमच्या छान येत असेल विचार तर उत्तम गोष्ट आहे, की आपल्या डोक्यामध्ये असं असतं की म्हणजे काय, अंघोळ केल्यानंतर त्वचा चांगली होणार आहे, त्याच्यानंतर ते फार फार तर मलायतन आहे त्याच्यावरचे सगळे मल निघून जाते, पण ऊर्जा आणि बल देणारे आहे स्नान सुद्धा. जर तेच स्नान औषधी स्नान असेल तर मग आणखीन जास्त ऊर्जा आणि जास्ती बल का नाही देणार, हा एक विचार करायला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, स्नानम ऊर्जा बलप्रदम कंडुमल श्रम स्वेद आणि तंद्रातृट दाह पापमजित असं म्हटलंय. तर पापांचा नाश करतो, आणि पापांचा जर नाश करत असेल ना, तर रोग पापमा जरो व्याधीर विकारो दुःख मामया यक्ष्मातंक गदाबाधा शब्दा पर्याय वाचिनहा असं म्हटलेलं आहे. सो पापाचा नाश करतो म्हणजे रोगाचा नाश करतो, या पण अर्थाने ते घ्यायला पाहिजे. दशविध पापकर्मांचा सुद्धा नाश त्यांनी निश्चित होतो बरं का. जे हिंसास्त्रीय आपण 2-3 वेळेला त्याचा उल्लेख केलेला होता. ज्या वेळेला आपण काही कारणामुळं ज्या वेळेला आपण काही कारणामुळे चिडतो, रागवतो किंवा आपल्यामध्ये इमोशन्स खूप जास्त येतात ना, त्यावेळेला पाणी हे जसं आश्वासन चिकित्सा प्यायल्यानंतर होतं ना, तसंच पाण्यामध्ये पोहल्यानंतर किंवा आंघोळ केल्यानंतर किंवा नुसतं पाणी मानेला लावल्यानंतर पण इमोशन्स खूप नॉर्मलला येतात, कमी येतात, विरघळायला लागतात थोडेसे. सो ह्या गोष्टीमुळं पापमजित असं म्हणत असताना मनातले जे विकार आहेत ना, त्याचं सुद्धा जिंकणार असं स्नान आहे. आणि पापमजित असं म्हणत असताना रोगांना जिंकणारं असं हे स्नान आहे. मग हे स्नान औषधींनी जर का दिलं तर त्याचा परिणाम जास्ती चांगला येईल. आणि म्हणून गौरसर्षप कल्केन स्नानीयात औषधीभिश्च सहा. गौरसर्षप म्हणजे काय, गोरे सर्षप, सर्षप म्हणजे मोहरी, गोरी मोहरी वगैरे अशी काही नसते, म्हणजे पांढरी मोहरी वगैरे अशी नसते. जर तुम्ही बघितलं तर लाल मोहरी किंवा काळी मोहरीच्या ज्या जाती येतात ना, तर त्याचाच वरचा छिलका काढल्यानंतर जे बनतं ना, तर त्याला गौरसर्षप असं म्हणतात. आणि हे गौरसर्षप जे आहेत ना, तर ते विशेषतः ग्रहबाधा वगैरे ह्याच्यासाठी खूप वापरले जातात. गुरुजी वगैरे जे हवन करतात ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा गौरसर्षप हे वापरले जातात. पूर्णाहुतीला विशेष करून ते दिले जातात. सो आपल्याला असं वाटत असतं की यज्ञ वगैरे करतो तर आपण काहीतरी पुण्य मिळवण्यासाठी वगैरे असं, तर त्या पुण्यामध्ये ना आपल्या शरीराच्या अवतीभोवती असणारं जे वातावरण आहे तर ते चांगलं व्हावं, ह्या दृष्टीने ते हे दिलेले असतात. म्हणजे यज्ञामधल्या ज्या आहुती आहेत ना, तर त्या दिलेल्या असतात. सो गौरसर्षप जे आहेत तर ते ह्या पद्धतीनं स्नानाच्या औषधांमध्ये जर घातले तर आपल्या शरीरामधले असणारे पाप किंवा असणारे जे व्याधी आहेत तर ते नष्ट होण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग जास्त चांगला होत असतो. आणखीन काय करावं, तर औषधीभिश्च सहा स्नानीयात स्नान करावं आणि सुखैही तोयैही जीवनीयोपसाधितैही. आणखीन काय करावं, तर सुखकर अशा सुख पुढे गेलं ते सुखैही तोयैही जीवनीयोपौषध साधितैही, म्हणजे जीवनीय गणातली जी औषधं आहेत ना, तर ती घालून किंवा त्याचा कल्क लावून अंगाला मग स्नान करावं असं ते आलेलं आहे. त्याच्यानंतर गंध माल्यादिकम, गंध माल्यादिक म्हणजे काय, तर वेगवेगळे गंध सुगंधी द्रव्य अंगास लावावी. माल्यादिक म्हणजे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या माळा वगैरे ह्या पद्धतीनं. त्याच्यानंतर मूषाम अलक्ष्मी नाशनीम भजेत, असं केल्यानंतर अलक्ष्मीचा नाश होतो. अलक्ष्मी म्हणजे शरीराची, लक्ष्मी म्हणजे काय, तर शरीराची इम्युनिटी, आणि अलक्ष्मी म्हणजे इम्युनिटी लो असणं. तर इम्युनिटी चांगली वाढवण्याच्या दृष्टीने काय करायला पाहिजे, तर गंधमाल्य आणि इतर जे काही सांगितलेले जीवनीय गणांनी सिद्ध असे कल्क अंगाला लावून गौरसर्षपाने स्नान करणं, ह्या गोष्टींनी शरीराच्या अलक्ष्मीचा नाश होतो.
आणखीन काय करावं तर सुहृदाम दर्शनम, मित्रांचं दर्शन. मित्र आले की बरं वाटतं. अरे लॉकडाऊन मध्ये का बोर झालंय, कारण आपल्याला मित्र भेटत नाहीत म्हणून. आणि लेक्चर का आवडतंय तर कदाचित सगळ्यांचे चेहरे समोर दिसतात म्हणून. मॅडम कशा बोलतात ह्याला काही तेवढं महत्व नाही, निदान चेहरे एक 5 मिनिटासाठी तरी सगळ्यांचे दिसतात म्हणून बरं वाटतं, हा काय. सो सुहृदाम दर्शनम हे एक झालं. त्याच्यानंतर गीत वादित्र उत्सव संस्कृती. हे गीत वादित्र म्हणजे वेगवेगळी वाद्य आणि उत्सव यांची संस्कृती, ह्या ऐकणं गोष्टी, म्हणजे गाणं ऐकल्यावर माणसाला बरं वाटतं किंवा एखादं वाद्य ऐकल्यानंतर बरं वाटतं, किंवा उत्सव म्हणजे एखादा कुठला तरी गोष्ट आहे. काही नाही तरी आपलं गॅलरीत जाऊन थाळ्या वाजवायला मजा आली कधी आपल्याला सगळ्यांना, हो की नाही. तर ते जे आहे ना, तर तो उत्सव आहे, सगळ्यांनी एकत्रित येऊन काहीतरी साजरं करणं, ही जी गोष्ट असते ना ही महत्वाची असते. आणि शरीराची आणि मनाची, बरं का, मुख्यतः शरीराबरोबर मनाची उत्साह किंवा शक्ती जी असते ना तर ती ह्यानी वाढत असते उत्सवांनी. आणि म्हणून हे उत्सव का करायचे वेगवेगळे किंवा एकत्र कशासाठी यायचं, तर मनाचं बळ वाढवण्यासाठी म्हणून आपण एकत्र यायचं असतं. नुसतंच खायचं प्यायचं आणि मजा करायची असं नाहीये बरं का. हे तर एकत्र आल्यानंतर एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते आणि लोक आपल्याला भेटल्यानंतर आपल्या मनामध्ये एक वेगळा उत्साह यायला लागतो, जसं तुम्हाला मला भेटल्यानंतर येतो तसा. ओके. सो संस्कृती ही त्याच्या गंमत केली हा. त्याच्यानंतर बसतं या क्षीर सर्पिशी, क्षीर सर्पिश ह्यांचे बस्ती देणं म्हणजे दूध आणि तुपाचे बस्ती देणं. आणि मद्य मांस सुशीलता, हा शब्द इतका क्यूट वापरलाय ना, मद्य मांस सुशीलता असं म्हणलंय. मद्य मांस शीलता नाहीये बरं का, फक्त म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये रोज आपलं घेऊन बसले, ते हातामध्ये एक हाडूक आहे, हातामध्ये बाटली आहे आणि असं तेच घेऊन बसले, तर ही सुशीलता नाहीये, ही नुसती शीलता आहे. पण चांगल्या पद्धतीनं म्हणजे ते सुद्धा खायचं ना तर एक छानपैकी संस्कार म्हणून ह्या गोष्टी करायला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं जर वागलं आणि क्षीर सर्पिश ह्यांचे जर बस्ती घेतल्या, क्षीरसर्पी, तर दूध आणि तूप जे असतं ना हे एकत्र जेव्हा येतं, तर त्यावेळेला बाकीच्या सगळ्या इतर गोष्टी घातल्यानंतर पंचामृत म्हटलं जातं त्याला. तर अमृत, एकट्या दुधाला सुद्धा अमृत म्हटलेलं आहे. आणि तुम्हाला वृक्ष आयुर्वेद जर का माहित असेल ना, तर वृक्ष आयुर्वेदामध्ये सुद्धा असा उल्लेख आलेला आहे की जी वटलेली झाडं असतात ना, की ज्याला पानं फुलं फुटत नाहीत किंवा फळं लागत नाहीत, तर अशा वटलेल्या झाडांच्या मुळांशी दूध आणि तूप जर का हे केलं, प्रोक्षण केलं त्याचं, तर अशा वटलेल्या झाडांना सुद्धा फळं फुलं लागायला लागतात. तर एवढा ह्यानी त्याचं सुद्धा जर पोषण होत आहे, तर आपल्या शरीराच्या पोषणामध्ये बस्ती का नाही काम करणार, तर उत्तम पद्धतीनं काम करतील. आणि हे करत असताना मद्य मांस सुशीलता हा शब्द विसरायला नाही पाहिजे. सुशीलता मधल्या सगळ्यात महत्वाचं सुख हा गोष्ट विसरायला नाही पाहिजे. आणखीन एक महत्वाची गोष्ट ह्याच्या बरोबरच सांगितलेली आहे ती दैव व्यपाश्रयम तत्त अथर्वोक्तम च पूजितम. जिथे जिथे दैव व्यपाश्रय चिकित्सा करावी अशी गरज वाटते, तर तिथे अथर्वण चिकित्सा किंवा पूजा चिकित्सा ह्या गोष्टी कराव्यात. तर प्रत्येक वेळेला म्हणजे ह्याचं जे अधिष्ठान आहे ते शरीर आणि मन हे जरी असलं ना तरी वेगवेगळ्या अधिष्ठानानुसार वेगवेगळे व्याधी होत असतात. तर त्याच्यामध्ये मग दैव व्यपाश्रय चिकित्सा जी सांगितलेली आहे, तर ती जिथे दैव व्यपाश्रयाची गरज आहे तर त्या दैव व्यपाश्रयाच्या संदर्भामध्ये करत असताना ते मात्र योग्य व्यक्तींना विचारून अथर्वण गोष्टी करून पूजा करणं ह्या गोष्टी कराव्यात. ह्याप्रमाणे हा ह्याच्यामधला चिकित्सेमधला आपला 5वा अध्याय जो आहे राजक्ष्मा निदान, राजक्ष्मा चिकित्सा, हा आज पूर्ण झालेला आहे. तो शंका काही असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही विचारा. उद्या होणार आहे लेक्चर आणि उद्याच्या लेक्चर मध्ये माझ्यापेक्षा सगळ्यात तुम्ही जास्ती बोलावं असं मला वाटतंय. शंका तर आपण विचारूच आहेत पहिले थोडा वेळ, पण ओव्हरऑल तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे, तुम्हाला काय वाटलं, किंवा तुम्ही एवढं सगळं मी रोज एवढं बोलतेय तर मला तुमच्याकडनं ऐकायचं की तुम्हाला कसं वाटलं, ते थोडक्यात सांगायचं. म्हणजे तो ज्यांना बोलायचं आहे किंवा हे असेल ना तर त्यांनी आधी ग्रुपवरती टाकून ठेवा की मी बोलणार आहे, म्हणजे मग मी तिकडे अमोल सरांना सांगते की त्यांना अनम्यूट करा म्हणून. कारण एवढं सगळं टाईप करता येत नाही आणि तुम्ही जरी ते टाईप केलं ना तर TULA काय वाटत आहे असं जर केलं ना तर मग ते मला वाचता येत नाही एवढं नीट. सो त्यामुळं आपण बोललेलं जास्त बेटर राहील असं मला वाटतं. आणि पुढचा निर्णय काही मी अजून बघितला नाहीये टीव्ही वगैरे, तर काय झालंय त्याच्यानुसार पुढचं ठरवूयात आपण. पण उद्याचं सेशन जे आहे ना ते तुमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी, इतके सेशन तुमच्यासाठी होते. उद्या मी ऐकणार आहे, तुम्ही बोलायचं. शंका असतील तर विचारा. पटेल.
ओके. आजच्या लेक्चर मध्ये थोडीशी गंमत जम्मत केली हा, फार काही सगळं मनावर घेऊ नका. एक क्वेश्चन आलेला आहे की 54 वर्षाचा मेल पेशंट आहे. कंप्लेंट्स ऑफ कॉन्स्टिपेशन व्हेन हाय अमाउंट ऑफ ऑइल इनटेक इज सीन. एक्झाम्पल पुरी किंवा फ्राईड फिश केल्यावर जास्त होतं. 7 महिन्यांपासून आहे. नंतर तर कॉन्स्टिपेशन बरोबर अंगावर पुरळ आणि ओठ फुटणे ही देखील लक्षणं दिसतात. चिकित्साचा विचार कसा करावा? हा, आता इथे कसं आहे ना, ते फ्राईड फिश किंवा पुरी अशी उदाहरणं दिलेत. हाय अमाऊंट ऑफ इनटेक ऑफ ऑइल असं म्हटलेलं आहे. तर असं म्हणत असताना सुसंस्कारित असं असण्यापेक्षा ना ते जास्त राजस ह्या पद्धतीचा आहार त्याच्यामध्ये जातोय. आणि इथे जर का स्नेहन म्हणून जर का आपण घृत किंवा तेल दिलं ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट म्हणजे उपशम मिळालेला दिसेल. म्हणजेच काय, तर रात्री झोपताना समजा चांगेरी घृत 2 चमचे गरम दुधाबरोबर असं जर दिलं तर ते कॉन्स्टिपेशन कमी येईल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पोटामध्ये देत असताना औषधं जी आहेत ना, तर पाचनावरती भर द्यायला पाहिजे, नक्की फक्त मलाच्या शोधनावरती. सो पाचन करत असताना इथे काय काय द्यायला हवं, तर आरोग्यवर्धिनी वापरायला हवी त्याच्या 2 वेळाप्रमाणे. त्याच्यानंतर पटोलकटू रोहिण्यादी काढा आहे ना, तर तो इथे वापरला तर त्याचा परिणाम सारकीट विभजनाच्या दृष्टीने जास्ती चांगला येईल. आणि मध्ये आपण एकदा बोललेलो होतो, तर त्या पद्धतीनं जर ग्रंथीराजाचं औषध इथे वापरलं तरी सुद्धा चांगलं येईल. एक महत्वाची गोष्ट अशी आहे ह्याच्यामध्ये की बऱ्याच वेळेला ओठ पण फुटतात असं म्हटलेलं आहे त्यांनी. तर इतकं कॉन्स्टिपेशन होतं की एवढी वृक्षता वाढते. तर अशा केसेसमध्ये मोहरीचं तेल जे असतं ना, तर त्याचं नाभीपुरण केलं ना, तर ओठ फुटण्याची जी प्रक्रिया असते ती कमी यायला लागते. नाभी जी आहे ना, तर ते सुद्धा एक उत्तम पद्धतीचं रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग होऊ शकते. सो त्या पद्धतीनं नाभी पुरणासाठी पण चिकित्सा करावी. बऱ्याच वेळेला कसं होतं ना, की आपण वेगवेगळी नुसतीच मलाचं भेदन करणारी चिकित्सा देत जातो, जसं विडंग कंपिल आहे किंवा त्याच्यानंतर अभयादी मोदक आहे किंवा अगदी काही नाही तर इच्छाभेदी देऊन आपण मोकळे होतो. पण इच्छाभेदीनी ज्या वेळेला स्नेहनसेदन न करता नुसतंच कॉन्स्टिपेशन म्हणून जर वापरली ना तुम्ही, तर त्याच्यामध्ये दोष शरीरामधले पोटात आलेले नसतात आणि मग ते बाहेरही पडत नाहीत आणि नुसतंच कळमळायला होतं आणि रेस्टलेस होतो पेशंट खूप जास्त. सो ते नुसतं मलाचं शोधन करणारं द्रव्य नाही, ते विरेचन द्रव्य हे आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. सो नुसतं मलाचं शोधन करणारी जी द्रव्य आहेत तर त्याच्यामध्ये मनुका वगैरे अशा गोष्टी वापराव्यात किंवा इसबगोल वापरावं वय बघून विशेषतः. इसबगोल ही एकच गोष्ट अशी आहे की जी हृदय पण आहे आणि मलाला प्रवर्तित पण करते. सो त्या दृष्टीने याचा उपयोग इथे चांगला होईल. ओके. प्लीज गाईड अबाउट प्रोफेशनल एथिक्स. म्हणजे आपले इतर वैद्यांशी बिहेवियर कसे असावे? निश्चितच चांगले असावे. आपल्याकडे मी कशी वागते तुमच्याशी? माझा जर आज मूड थोडा वेगळा आहे बरं का. आपल्याकडे जेव्हा आपल्याच माहितीतल्या वैद्यांचे ड्रॉपआउट पेशंट येतात तेव्हा कसा अप्रोच असावा? ठीक आहे. कसं आहे माहितीये का की एका वैद्याकडनं दुसऱ्या वैद्याकडे पेशंट जाणं ही गोष्ट चांगली आहे, वाईट बिलकुल नाहीये. म्हणजे आता ह्यांचा पेशंट आहे तर मी द्यायची का नाही द्यायची औषधं, तर तुम्ही स्वतःहून त्याला अहो त्यांच्यापेक्षा मी जास्त देते किंवा 10 रुपयात कमी देते असं तर काही तुम्ही केलेलं नाहीये. सो तुम्ही स्वतः एथिकली वागताय. पण जर पेशंटला कन्व्हिनियंट नाही होते आणि पेशंट तुमच्याकडे आलाय त्या गोष्टीने किंवा इतर काही कारण असतील, त्याची वेळ जमत नाही किंवा असे एन नंबर ऑफ थिंग्स असू शकतात, आणि दुसऱ्याचा पेशंट तुमच्याकडे आलेला आहे आणि तो सांगतोय की मी ह्या डॉक्टरांची औषधं घेतलेली आहेत, तर पहिली महत्वाची गोष्ट आहे ना की आपण आपल्या व्यवसायाचा रिस्पेक्ट करायला पाहिजे आणि दुसऱ्या वैद्यांबद्दल आपण नेहमी चांगलंच बोलायला पाहिजे. हा त्यांनी हे दिलंय का, हा ते हे द्यायला हवं होतं, अशा पद्धतीचं जे आहे ना त्यांचा विचार काय होता हे आपल्याला माहित नाहीये, राईट. सो त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला स्कूल ऑफ थॉट नुसार विचार वेगळे राहतात आणि औषधांचं धाटणी किंवा स्वरूप सुद्धा वेगवेगळं राहतं. आज इतके दिवस आता 1.5 महिना तुम्ही ऐकतायत औषधं सगळी, तर त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा किंवा विशेष करून चरक, वाघबट आणि पैशाची रत्नावली अशा पद्धतीचं जास्त माझ्याकडनं वापरलं जातं. पण हेच कदाचित सुश्रुत वापरणारा कोणी जास्त वेगळा वर्ग असू शकतो, नाही असं नाहीये. परंतु तसं जर
असेल ना तर तो विचार आपण समजून घेऊन त्याला रिस्पेक्ट करायला पाहिजे, किंवा आपल्याला नाही समजलं ना तर आपण त्या वैद्यांशी कधी मोकळेपणाने जमलं तर निश्चित चर्चा करावी. आपल्या आता सगळ्या परिवारामध्ये तर ना एवढा मोकळेपणाने सांगणारे वैद्य आहेत बरं का, नाहीये असं बिलकुल नाहीये. सो आज बिनधास्त म्हणजे आपले स्टुडंट जे आहेत ना ते सुद्धा दाखवायला पेशंट आपल्याकडे घेऊन येऊ शकतात, आणि ही एवढी औषधं दे, बाकी तुमच्या डॉक्टरांनी छान औषध दिले म्हणून मी त्या पेशंट म्हणजे स्टुडंटकडे परत पेशंट हे करत म्हणजे आता तुम्ही तिचं घेऊ नका माझं घ्या वगैरे असं नाही होत, किंवा त्या पेशंटलाही असं नाही वाटणार. मी 100% सांगते की जर का ह्यांच्या मॅडम आहेत ना तर ह्यांच्याचकडे जाऊयात, तर असं होत नाही. कारण आपण जो दिलेला रिस्पेक्ट असतो ना त्या वैद्याच्यासाठी, तर ती गोष्ट महत्वाची. त्यामुळे हे एथिक्स जे आहेत ना ते आपण सांभाळायलाच पाहिजे. अनुरक्त शुचिर दक्षो बुद्धिमान परिचारक असं म्हटलेलं. सो रुग्णाबद्दल आपण अनुरक्त असलं पाहिजे, त्याला काय कन्व्हिनियंट आहे हे बघितलं पाहिजे. आणि आताच्या ह्या लॉकडाऊनच्या काळात ही शक्यता जास्ती आहे, कारण की लोक ट्रॅव्हल नाही करू शकत आहेत, ते एरवी दुसऱ्यांकडे घेतात हा, परंतु ते सांगतायत की मी नेहमी तिकडे घेतो पण आता हे कारण आहे म्हणून तुमच्याकडे येतोय. असं जरी असलं ना तरी सुद्धा आपण आपलं जे योग्य गोष्टी आहेत ना त्या सगळ्या आपण आतापर्यंत केलेला जो अभ्यास आहे तो पूर्णपणाला लावून नेहमीच चांगल्या पद्धतीची औषधं द्यावीत. याच्यावर एक केस तुम्हाला सांगते फक्त, रादर ना उलट जास्त सतर्क असायला पाहिजे असं मी तर म्हणेन बरं का. दुसऱ्या वैद्याचा पेशंट आला असेल तर डॉक्टरांकडे फिरून पेशंट आपल्याकडे येतातच, म्हणजे त्याच्याबद्दल काही नवीन नाही आपल्याला, परंतु दुसऱ्या वैद्याकडनं आपल्याकडे आलेला असेल ना तर आपलं कर्तृत्व दाखवण्याची ही वेळ आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. कारण 2-3 कारण असतील, त्याला जमत नाहीये म्हणून, किंवा त्याच्याकडे तेवढासा उपशय नसेल मिळाला म्हणून सुद्धा आला असेल. आणि वैद्य हा सुद्धा एक माणूस आहे शेवटी, हो की नाही. सो त्याच्यामुळं असं काही त्यांनी नाही दिला मी उपशय दिला म्हणजे मी भारी वगैरे असं काही नसतं. त्या वेळेला मला ते औषध सुचवणारे माझे दादा किंवा माझे धन्वंतरी भारी आहेत, ही गोष्ट आपण नेहमी लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्याकडे त्याचं कर्तृत्व घ्यायला नाही पाहिजे की येस मी पेशंट बरा केला वगैरे, असं काही नसतं. धन्वंतरी बसलेले आहेत, ते सगळ्या गोष्टी बघत आहेत. सो याच्यामध्ये एक केस तुम्हाला सांगते. आपला जो ठाण्यातला रौनकचा दवाखाना आहे ना तर तिथे अगदी नित्य खाली भेटणारे एक काका आहेत. तर एक दिवशी ते दवाखान्यात आले, एरवी कधी यायचे नाही ते दवाखान्यात, आणि ते म्हटले की पोट खूप बिघडलेलं आहे आणि तुमच्याकडे आलो मी. मग ते स्वतःहूनच म्हटले की मी अशा दुसऱ्या वैद्यांची औषधं नेहमी घेत असतो आणि ते गावाला गेलेत आणि 8 दिवस नाहीयेत म्हणून तुमच्याकडे आलो. तर आता त्याच्यात 2 गोष्टी मी घेऊ शकते हा, एक तर आनंद की येस आता हा पेशंट माझा झाला हा, किंवा दुसरी गोष्ट ते नाहीयेत म्हणून माझ्याकडे आलेत, काय जा मी देतच नाही. हे दोन्ही पण नाही पाहिजे बरं का. आपल्याकडे कसं असतं पाहिजे, ठीक आहे माझ्या समोर पेशंट आलाय ना मी त्याला औषध उत्तम पद्धतीचं देईन. रादर हे आता ह्या वैद्यांचे पेशंट आहेत ना तर ह्या वैद्यांना वाटलं नाही पाहिजे की हिने काय औषधं दिली, तर आपण माझं चांगलं जे काही आहे ना ते सगळं ह्याच्याकडे देऊ, सो दॅट त्या वैद्यापर्यंत पण माझं चांगुलपणच जायला पाहिजे. अशा पद्धतीनं करायला पाहिजे. तर ती केस सांगते एक वेगळी आहे छोटीशी म्हणून सांगते. तर तो पेशंट आला आणि सांगितलं की लूज मोशन होत होते खूप म्हणून, आणि काय करावं असं म्हणून मी म्हटलं की आता छानपैकी नाडी बघून औषधं देऊयात. आता काय साधं गोष्ट आहे लूज मोशन, पण आता दुसऱ्यांचा वैद्याची देण्याची पद्धत वेगळी असते, तर मग आपण देत असताना एकदम काहीतरी वेगळं द्यायला नको वगैरे असं म्हणून मग नाडी बघितल्यानंतर 2च औषधं फक्त आली बरं का. की त्याच्यामध्ये असं आलं की ते फणस असतो ना, फणसाची भाजी करतात तर त्याचं अजीर्ण झालंय त्यांना दांड्याचा आणि म्हणून लूज मोशन होतात, आणि त्याच्यावरती मरीच द्यायला पाहिजे, आणि मग इतर कुठलं एखादं औषध द्यायचं असेल तर ते असं मला ते नाडीमधनं जाणवलं. आणि मरीच दह्याबरोबर वापरायचा असं सांगितलेलं होतं. मग मरीच अगदी चिमूटभर ह्या मात्रेमध्ये दह्याबरोबर वगैरे दिलं, आणि औषधं करत असताना आता एकदम विचारणार कसं ना की फणसाचीच भाजी खाल्ली होती का म्हणून, तितक्यात ते पेशंट स्वतःहून बोलले बरं का, काय झालं फणसाची भाजी खाल्ली आणि आवडली म्हणून जरा जास्तच खाल्ली. आणि त्याच्यातून कसं झालं माहिती का, एरवी ही चिरते, ह्या वेळेस हिला बरं नव्हतं का काहीतरी होतं म्हणून मग त्या बाईनी चिरली, ते दांडा बिंडा घातला असेल तिने चुकून चिरताना, म्हणजे जे सगळं आलं ना तेच एक्झॅक्ट. आणि मग म्हटलं की हा पेशंट बरा होणार आहे, आपलं काही नाहीच आहे ह्याच्यामध्ये कारण सगळ्या गोष्टी ह्याच्यात नाही. मग ते बरे झाले, 2 दिवसांमध्येच खाली दिसलेले होते. मग ते म्हटले की छान आहे मस्त वाटतंय वगैरे, आणि मग आता काही गरज नाही. मग आता एरवी आता ह्याच्यानंतर परत ते त्याच वैद्यांकडे जातील कारण ते त्यांच्या सवयीचे वैद्य आहेत, म्हणून परत मला वाईट पण नाही वाटलं पाहिजे. त्यांचा पेशंट आहे त्यांच्याकडे गेला उत्तम आहे, ते नव्हते माझ्याकडे आला मी औषध दिली बरं झाला उत्तम आहे. समजा त्यांच्याकडे त्यांना नाही जायला जमलंय माझ्याकडे आले उत्तम आहे, किंवा माझा पेशंट दुसरीकडे गेला तरी उत्तम आहे. मग तुम्ही म्हणाल की प्रॅक्टिसचं काय, लोकसंख्या खूप मोठी आहे भारताची, तेव्हा काही काळजी करायची गरज नाही. ओके, त्याच्यानंतर प्लीज गाईड अस अबाउट
मान परिभाषा. मान परिभाषा हा मुद्दा असा आहे ना की त्याच्यामध्ये काही शिकवण्यासारखं नाहीये. हे म्हणजे हे म्हणजे हे म्हणजे हे पाठ करायचं. आणि आता तर तुम्हाला माहित असेल ते हे पण येतात, कन्व्हर्टर ऍप पण येतात. 1 शाण म्हणजे किती ग्रॅम, 1 तोळा म्हणजे किती ग्रॅम, म्हणजे ह्याच्यात काय शिकू मी असं आहे. तर आता ते छोटे छोटे हे ऍप ते नुसतं तुम्ही त्याच्यात टाका की लगेच त्याचं उत्तर येतं किती ग्रॅम ते. सो त्याप्रमाणे ते सोपं आहे. म्हणजे त्याच्यात काही वेगळं करावं असं काही मला वाटत नाही शिकावं असं. नाहीतर आपलं हे उघडायचं, कुठलं आपलं भावप्रकाश आणि हे जे आहेत ना ते उघडून त्याच्यामध्ये मान परिभाषा वाचायच्या. आणि त्या मान परिभाषांमध्ये सुद्धा परत 3 मतांतर वेगळी वेगळी आहेत. हे म्हणजे हे म्हणजे हे, आणि मग त्याच्यानुसार ते वेगळं आहे. परंतु ज्या ग्रंथात ते वर्णन केलेलं आहे ना त्या ग्रंथात त्या ग्रंथानुसार ते घ्यायचं असतं. इतकं सोपं आहे. म्हणजे त्याच्यात ते वेगळं सांगावं असं काही नाहीये. कॅल्क्युलेशन्स आहेत सगळे. हाऊ टू डिफरन्शिएट बिटवीन अतिसार, प्रवाहिका आणि ग्रहणी. छान आहे हा प्रश्न, सोपा आहे. अन्योन्य निदानभूत असे हे 3ही व्याधी आहेत. पहिली महत्वाची गोष्ट. त्याच्यामुळे निदानामध्ये थोडस इकडे तिकडे झालं ना तरी सुद्धा चिकित्सा सर्वसाधारणतः एक राहते. त्याच्यामुळे खूप काळजी करण्याचं कारण नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अतिसाराच्या प्रकारांमध्ये कफज अतिसार, वातज अतिसार, पित्तज अतिसार हे 3 महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये अतिसार आणि पक्वातिसार. आणि अतिसाराचं लक्षण जे आहे ना ते अशुकारी आहे नेहमीच. प्रवाहिका आणि ग्रहणी हे अशुकारी नाहीयेत कधीच. आणि प्रवाहिका आणि ग्रहणीमध्ये सुद्धा ग्रहणीतली जी कफज ग्रहणी म्हणून सांगितले ना तर तिचंच नाव प्रवाहिका आहे, किंवा वाघभट त्याला बिंबिशी असं एक वेगळं नाव पण देतो. सो अतिसार, ग्रहणी आणि प्रवाहिका असं म्हणत असताना प्रामुख्याने 2 गोष्टी येतात त्याच्यामध्ये. एक तर अतिसार आणि दुसरं म्हणजे ग्रहणी. मग अतिसार आणि ग्रहणीमध्ये काय 2 मध्ये फरक आहे. तर अतिसार जो आहे ना तर तो अशुकारी कारणांमुळे उत्पन्न झालेला आहे आणि त्याचं स्वरूप सुद्धा अशुकारी आहे. म्हणजे जर तो वेळीच नाही योग्य पद्धतीनं पाचन करून थांबवला गेला तर मग पुढे जाऊन तो त्रास देणार आहे किंवा अशुकारित्व त्याच्यामध्ये येणार आहे. परंतु ग्रहणीचं तसं नाहीये. ग्रहणी चिरकारी आहे आणि ग्रहणीचे हेतू सुद्धा चिरकारी आहे. म्हणजे काल पाणीपुरी खाल्ली आणि आज ग्रहणी झाली असं नाही होत. काल पाणीपुरी खाल्ली आणि आज अतिसार झाला असं होतं. परंतु नेहमी पाणीपुरी खाल्ली किंवा नेहमी बाहेरचं खाल्लं की मग ग्रहणी होते. सो ग्रहणी ही जी गोष्ट आहे ना त्याच्यामध्ये अवयव दृष्टी आहे आणि अतिसारामध्ये अवयव दृष्टी नाही. सो तुम्ही पथ्याचं खाल्लं ना तरी सुद्धा तुम्हाला लूज मोशन होऊ शकते ग्रहणीमध्ये, पण अतिसारामध्ये तसं होणार नाहीये. ओके. सो अतिसार आणि ग्रहणी ह्या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. जसं आपण स्त्री रोगामध्ये रजोदृष्टी आणि योनी व्यापद असे जे 2 गोष्टी धरतो ना तसं. रजोदृष्टी म्हणजे काय, तर फक्त दोषांची म्हणजे रजाची दोषांनी झालेली दृष्टी आहे. आणि योनी व्यापदामध्ये काय आहे तर त्या अवयवावरती परिणाम झालेला आहे. सो गर्भाशय जे आहे स्वतः तर त्या गोष्टीवरती परिणाम झालेला आहे. म्हणजे समजा आधी दोष जरी तुम्ही प्राकृत केले ना तरी सुद्धा अवयव दृष्टी असल्यामुळे योनी व्यापद लगेच नाही बरे होत. त्याच पद्धतीनं इथे ग्रहणी ह्या अवयवाची दृष्टी असल्यामुळं ग्रहणी लगेच नाही बरी होत. सो ग्रहणी बरं करायला बरेच दिवस लागतात. 3-3.5 महिने तरी धरूनच चाला तुम्ही. आणि मुंबईमध्ये हा खूप कॉमन सापडणारा व्याधी आहे आणि त्यामुळे कुठल्याही पेशंटची चिकित्सा करताना ग्रहणीची चिकित्सेतलं एखादं तरी औषध मुंबईमध्ये प्रॅक्टिस करताना निश्चित द्यायला लागतं. कारण हे वडापाव हे मुंबईचं पहिलं ग्रहणी निर्माण करणारं खाद्य आहे आणि दुसरं आहे ते स्त्रियांसाठी पाणीपुरी. सो ह्या 2 गोष्टी एकदम भयानक आहेत. आणि म्हणून ग्रहणी जी असते ना तर ती नेहमीच चिरकारी असते आणि ग्रहणीतनं इतर मोठे मोठे व्याधी उत्पन्न होण्याची शक्यता जास्त असते. तसं अतिसारातनं फक्त अतिसार आहे आणि तो अशुकारी होऊ शकतो. हा प्रामुख्याने त्याचा फरक राहतो. 34 वर्षाची फिमेल पेशंट आहे. वृष आहे, वात प्रकृती आहे, 2 किड्स आहेत, 1.5 वर्षापासून श्वेतस्राव, उदरशूल, सर्वायकल इरोजन, सोनोग्राफी केली आहे, पीआयडी रिपोर्ट आहे, गायनोकोलॉजी सजेस्टेड हिस्टेरेक्टॉमी लगेचच, बट शी डिड नॉट वॉन्ट टू गो फॉर इट. 80% श्वेतस्रावावर रिलीफ आहे, सर्वायकल इरोजन कमी झालेला आहे आणि मेन्सेस 2 ते 3 दिवसांनी उदरशूल आहे, श्वेतस्राव पुन्हा होतो. ओके. तर काय करायला पाहिजे. आणि 2 मुली आहेत तर त्या 1.5 वर्षांपासून हे सगळं तिचं प्रकरण चालू आहे. 34च वय आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने वापरायला पाहिजे ती म्हणजे तालसिंदूर. ओव्हरऑल ह्याच्यामध्ये रसपाचक प्लस तालसिंदूर असं जर एकत्र करून दिलं ना
तर हा श्वेतस्राव खूप लवकर आणि चांगल्या पद्धतीने बरा होईल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला ह्या पद्धतीने श्वेतस्राव होत असतो ना, तर त्यावेळेला आणखीन 2 निदान किंवा डिफरन्शियल डायग्नोसिस किंवा व्यवच्छेद म्हणतो ना, तर ते आपण घ्यायला पाहिजेत. तर त्याच्यामध्ये सोमरोग म्हणून जे सांगितलेले आहे तो आणि प्रमेह ही एक गोष्ट धरायला पाहिजे. वय 34 आहे, परंतु कसं आहे ना, स्ट्रेस, टेन्शन, अँझायटी खूप असेल ना, तिथे लिहिलेलं आहे शी इज वरीड टू मच म्हणून. तर त्या कारणांमुळे सुद्धा प्रमेहाकडे पेशंट पटकन झुकत असतो आणि प्रमेहाचं लक्षण म्हणून योनिगत श्वेतस्राव ही गोष्ट घडत असते. सो एकदा या पेशंट मध्ये शुगर लेवल सुद्धा चेक करून घ्यायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट असे, योनिगत श्वेतस्रावाचे जे पेशंट असतात ना, त्यांच्यामध्ये सर्वसाधारणतः एक सगळ्यांचीच महत्वाची चूक होत असते, ती म्हणजे फक्त स्त्रीला ट्रीटमेंट देणं. तर इथे फक्त स्त्रीला ट्रीटमेंट देण्याच्या ऐवजी दोघांनाही ट्रीटमेंट देणं खूप गरजेचं राहतं, कारण कॉन्टॅक्ट होत असल्यामुळं पुन्हा पुन्हा त्या गोष्टी घडत राहणं ही गोष्ट घडत असते. सो त्यामुळे स्त्रीला आणि पुरुषाला दोघांनाही औषधं द्यायची, जरी फक्त स्त्रीला त्रास होत असला तरी सुद्धा. आणखीन एक महत्वाची गोष्ट, सर्वायकल इरोजन वगैरे बरं झालेलं आहे, तर दुसरी एक महत्वाची गोष्ट ह्याच्यात आणखीन बघायला पाहिजे की ग्रहणी किंवा प्रवाहिकेसारखा जर का आजार असेल ना, तर त्याच्यामुळे शरीरामध्ये व्हिटॅमिन डेफिशियन्सी खूप झालेले असतात आणि व्हिटॅमिन ए डेफिशियन्सी झाली ना की विशेषत्वाने सर्वायकल इरोजन्स वगैरे यायला लागतात. सो त्या दृष्टीने व्हिटॅमिन ए च्या दृष्टीने आहारामध्ये बदल ऍटलिस्ट त्याच्यामध्ये सांगायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर कंडू असताना शीतपित्तयुक्त, त्यामध्ये इमर्जन्सी कंडू प्रशमनसाठी काय वापरू शकतो? सोड्याचे पाणी, अमसुलाचे पाणी यांनी उपशय नाही. पेशंट वॉज अर्लियर हायपोथायरॉइडिझम आहे, मध्ये 2 महिन्याची ट्रीटमेंट घेऊन बंद केलेली होती. हे जे पेशंट आहे ना नम्रता, तर त्याच्यासाठी विशेष करून एक जी IgG टेस्ट असते ना, IgE, ती करायला पाहिजे. बऱ्याच वेळेला शीतपित्ताचे पेशंट जे असतात ते ऑटोइम्युनिटी मध्ये बसतात आणि आजकाल हे पेशंट खूप वाढत आहेत आणि त्याच्यामुळे काहीही दिल्यानंतर सुद्धा फरक पडत नाहीत. असे जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये एकदा IgE करून घ्यायचा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आहारामध्ये त्या क्षणाला बदल व्हावा ह्या दृष्टीने कधीच न खाण्याच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या त्यांना लिहून द्यायला पाहिजेत. कधीच न खाण्यासाठी म्हणून जे करायचं आहे तर त्याच्यामध्ये सुरण, गवार, त्याच्यानंतर अळू आणि बटाटा या गोष्टी अजिबात नाही खायच्या हे सांगायला पाहिजे. म्हणजे मग खाज येण्याचं प्रमाण जे असतं ते पुष्कळसं कमी होऊन जातं. त्याच्यानंतर निशोत्तर तांदळी कल्प पोटामध्ये वापरणं आणि खूप ज्या वेळेला खाज येते ना तर त्यावेळेला कंडुग्ध गण प्लस उदद प्रशमन गण हे दोन्ही एकत्र करून त्याच्या बरोबरीनं व्याधिहरण रस जो आहे ना तर तो सूक्ष्म प्रमाणामध्ये वापरायला पाहिजे. म्हणजे त्याचं चाटण दिल्यानंतर इमिजिएट कमी येतात अशा ज्या खाजी असतात त्या. ओके. एक पेशंट आहे, त्याला लहान असताना 8 एजला असताना टीबी होता, आता 22 वर्षाचा आहे, 6 महिन्यापासून ड्राय कफ कॉन्स्टिपेशन आहे, तर त्याची चिकित्सेचा काय विचार करावा? ओके. तर 6 महिन्याचा असताना टीबी होऊन गेलेला आहे, तर थोडासा त्याचा परिणाम जो आहे ना तो धातू पाकाकडे किंवा धातू असारत्वाकडे राहिलेला असतो आणि म्हणून धातूंचं बळ कमी राहतं आणि धातू बळ कमी राहिल्यामुळे बऱ्याच वेळेला पुन्हा पुन्हा रिकरन्स बऱ्याच गोष्टींचा किंवा छोटे मोठे आजार पुन्हा पुन्हा होत राहत असतात. तो लाईफस्टाईल चांगली असायला पाहिजे. सो तो केव्हा उठतोय, केव्हा झोपतोय, काय खातोय ह्या गोष्टी बघायला पाहिजेत. पहाटे लवकर उठावं, कमी कमी अर्धा तास रोज व्यायाम करायला पाहिजे आणि हा व्यायाम सुद्धा जो आहे ना तर तो शाखा व्यायामापेक्षा कुष्ठ व्यायामाकडे झुकलेला असला पाहिजे. आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे उठल्यानंतर आता सांगतात त्याप्रमाणे च्यवनप्राश वगैरे, तहान लागली म्हणू नये, आधीपासून खाल्ला असेल तर त्याचा उपयोग आता होईल बरं का. आता खाल्ल्यावरती लगेच काही इम्युनिटी धडकन वाढते असं होत नसतं. सो त्या दृष्टीने ह्या गोष्टी नित्य करायला पाहिजेत. आणि कॉन्स्टिपेशन आहे आणि तर मग काय करायला पाहिजे, आणि ड्राय कफ सतत असतो तर ह्या ड्राय कफचा आत्ताचा विचार जो आहे ना तर तो कॉन्स्टिपेशनच्या हिशोबाने करायला पाहिजे. म्हणजेच काय तर शकृत पिंडकोद्वेष्ट प्रतिष्ठाय शिरोरुजः ऊर्ध्व वायू परिकर्तो हृदयस्य उपरोधनम असं म्हटलेलं आहे ना, तर त्या पद्धतीनं ह्या कॉन्स्टिपेशनचा विचार व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी बलातेल, चंदन बला, लाक्षादी तेल किंवा षटफलघृत यांचा गुदपिचू रोजच्या रोज ठेवायला देणं, ह्याच्याने शरीरातल्या वाताची गती प्राकृत करणं आणि दशमुळाच्या काढ्याबरोबर त्याच्यामध्ये सहचर तेल घालून प्यायला देणं, असं जर का केलं तर हे लवकर कमी येईल. बोन टीबीचा कसा विचार करा म्हटलंय तर हे आलेत ना वेगवेगळ्या जे हे आलेत ना, संधिगे भवती ज्वर हा असं म्हटलेलं आहे बघा की दोष कुठे कुठे गेल्यानंतर काय होतं तर ऊर्ध्वम विभ्रंश संशोष अधश्चर्दिश्च कोष्ठके तिर्यक्स्थे पार्श्वरूप दोषे संधिगे भवती ज्वर हा रूपाण्य एकादशेतानी जायन्ते राजयक्ष्मिनः. सो संधींच्या ठिकाणी ज्या वेळेला
राजयक्ष्म्यातले दोष जातात तर त्यावेळेला ज्वर उत्पन्न करतात असं म्हटलंय. तर सांध्यांच्या ठिकाणी म्हणजेच हाडांच्या ठिकाणी जेव्हा जातात ना तर लोकलाइज टेम्परेचर वाढणं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मंद ज्वर शरीरामध्ये राहणं. तर ह्या दोन गोष्टी राहतात आणि म्हणून बोन टीबीचा विचार जो आहे ना तो ऑलरेडी ग्रंथांमध्ये आलेलाच आहे. संधिगे भवती ज्वरः असं म्हटलं त्याच्यानुसार. ओके. अर्धावभेदक मध्ये प्रसेक मधील शीतल द्रव्यांचा लेप शिरशूल या लक्षणात देऊ शकतो का? अर्धावभेदक मध्ये प्रसेकामधल्या शीतल द्रव्यांचा लेप शिरशूल या लक्षणात देऊ शकतो का? हा, देता येईल ना. अर्धावभेदक असताना कारण काय काय आहेत हे पण बघायला पाहिजे. आणि शिरशूलासाठी लेप जे आहेत ना त्या लेपाने उत्तम पद्धतीने शिरशूल थांबतो. तर त्याच्यामुळे हे जे लेप आहेत प्रसेकातले ते आपण नक्की वापरू शकतो. रक्तमोक्षण कुठून करावे आणि का असं विचारलंय. हा, तर तो श्लोक 70 होता ना. शृंगेरी यथा दोषे हा हरित अश्रुक. तर आता अख्ख्या राजयक्ष्म्यामध्ये रक्तमोक्षण नुसतं करावं असं एक लाईन मध्ये दिलंय आणि ज्या ज्या दोषाचं रक्त असेल त्यानुसार शृंग आद्यैही वा असं म्हटलेलं आहे. शृंग इत्यादींनी रक्तमोक्षण करावं. तर राजयक्ष्म्याचे दोष कुठे आहेत ते जाणून मग त्याच्यानुसार करावं असं आहे. तर काही वेळेला ना असेही असतात ज्याला कोल्ड ऍक्सेस म्हणतो ना आपण, तर असे सुद्धा पेशंट आपल्याला सापडत असतात. मग ह्याच्या ठिकाणी लोकलाइज पेन असतं तर त्या ठिकाणी करू शकतो. राजयक्ष्म्याचा समजा एक्सरे चेस्ट मध्ये जर राजयक्ष्मा आहे असं जर का असेल तर अपस्तंभ किंवा स्तनमूल स्तनरोहित ही जी मर्मस्थानं सांगितलेली आहेत ना तर त्याच्या ठिकाणी जलौकांनी आपण करू शकतो. शृंग मी काय स्वतः लावलेलं नाहीये, परंतु अलावूचा जसा वापर करतात ना तसा किंवा प्रच्छान करून जसा करतात तसे आजकाल कप्स मिळतात, ते एअरटाईट कप्स असतात ते, तर ते वापरून सुद्धा रक्तमोक्षण करता येतं. त्याच्यानंतर ह्याच्या बोनच्या टीबीच्या संदर्भामध्ये ज्या बोनच्या संदर्भात असेल विशेषत्वाने टीबी बोन जे असतं ना तर ते एकतर थोरॅसिक मध्ये सापडतं किंवा दुसरी गोष्ट म्हणजे नी जॉईंट मध्ये सापडतं. तर जिथे असेल तर त्या पद्धतीनं आपल्याला रक्तमोक्षण करता येतं. त्याच्यानंतर डोळ्यांचा जर का टीबी असेल तिथे तर त्या पद्धतीनं विचार करून अपांग प्रदेशी जलौका लावून रक्तमोक्षण करता येईल. त्याच्यामध्ये स्थपनीच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला जलौका लावता येते. आणखीन एक महत्वाची गोष्ट येते की इंटेस्टिनल ट्युबरक्युलोसिस मध्ये, तर इंटेस्टिनल ट्युबरक्युलोसिस असेल तर दोन्ही हे कक्षा प्रदेशी हे जे असतात ना विटप प्रदेश ज्याला म्हणतो आपण की ASIS आणि ह्याचा प्युबिक सिम्फायसिस ह्याचा जो जॉईंट असतो तर त्या लाईन वरती किंवा ग्रॉइन वरती आपल्याला रक्तमोक्षण करता येतं. तर ह्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला रक्तमोक्षण करता येईल तिथे. ओके, एक सेकंद. त्याच्यानंतर एक प्रश्न घेऊया आणि थांबूया. इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे, 66 इयर्स आहे, आदमान घशात जळजळतं, विकनेस आहे, बॅकेक आहे, त्याच्यानंतर असम्यक नक्तमूत्र प्रवृत्ती आहे, हिस्ट्री ऑफ पाईल्स आहे, केस ऑफ हायपरटेन्शन आहे, डायबिटीस नाहीये. तर या पेशंट मध्ये काय विचार करावा? आदमान आहे, घशात जळजळतंय, विकनेस आहे, बॅक पेन आहे आणि हे सगळं बघत असताना आपल्याला असं दिसतंय की वातज ग्रहणीसारखी लक्षणं आहेत. आणि वातज ग्रहणीच्या लक्षणांमध्ये वृद्धी सर्व रसानांच्या असं येतं, इच्छा आकांक्षा खूप जास्ती वाढलेल्या असतात ह्याच्यामध्ये वातज ग्रहणीमध्ये. आणि 66व्या वर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन असावं किंवा ही कंप्लेंट घेऊन डॉक्टरकडे जावं असं जर का वाटत असेल ना तर त्याच्यामध्ये याही बाबतीतली इच्छा थोडी जास्ती असण्याची शक्यता आहे. सो तेही बघायला पाहिजे की किती फ्रिक्वेन्सी आहे त्यानुसार, आणि ह्याचा विचार जो आहे ना तो वातज ग्रहणीकडे सगळा जातोय असं एकंदरीत वाटतंय. तर वातज ग्रहणीच्या दृष्टीने औषधं ह्याच्यामध्ये वापरायला पाहिजे. ओके, सो थांबूया आपण एक अर्ध्या तासाच्या गॅपनी परत ह्याच्यावरती तुम्ही जेवढं शक्य आहे तेवढं लवकर जॉईन करा आणि त्याच्यावरती लवकर फुल होऊन जातं असं मागच्या वेळचा अनुभव आहे. सो तुम्हाला लिंक वगैरे सगळ्यांना मिळाली असेलच, नसेल मिळाली तर दीपाली मॅडमशी कॉन्टॅक्ट करा, त्या देतील तुम्हाला. ओके, सो आज थांबूयात आणि उद्या आपण बोलणार आहोत, म्हणजे आपण म्हणजे तुम्ही सगळे, मी ऐकणार आहे. ओके, सो ज्यांना ज्यांना बोलायचं त्यांनी जस्ट एक मेसेज टाकून ठेवा की मला बोलायचंय म्हणून, म्हणजे मग आपल्याला त्याचं अरेंजमेंट करायला सोपं होईल
किंवा अमोल सरांना म्यूटचं अनम्यूट करायला सोपं जाईल. याचं कारण काय माहितीये का, सगळ्यांना एकदम अनम्यूट केलं ना तर मला इथून पळून जायला लागेल. सो त्याच्यामुळे एवढा कलकलाट एकदम नको, कारण तुम्हाला कल्पना आहे जवळजवळ 200 जण आहोत आपण, आणि 200तले 70% मुली आहेत. 3 मुली जरी असल्या ना तरी भयंकर आवाज करतात. सो त्याच्यामुळं एवढ्या 170 मुलींना सांभाळणं एकाच वेळेला ही गोष्ट अवघड असते. सो आपण असं करूया की तुम्ही नावं पाठवून ठेवा कुणाकुणाला बोलायचं आहे ते, आणि त्याच्यानुसार आपण लाईन अप करून एकेकाला अनम्यूट करूया. ओके, चालेल, ठीक आहे, थांबूयात आज 5:30 ला